भाजपच्या विधान परिषदेच्या आमदार प्रज्ञा सातव आपल्यासोबत आहेत। ताई, सर्वात पहिले तुमच्या खूप खूप शुभेच्छा। काय सांगाल की विधान परिषदेवरती यापूर्वी पण होता, आताही विधान परिषदेवरती आहात, चिन्ह वेगळी आहे, पक्ष वेगळी आहे, काय अनुभव आहे? शेवटी हे बघा, मी विधान परिषदेवर आता तिसऱ्यांदी जाणार आहे। आपण म्हटलं बरोबर आहे, चिन्ह वेगळे असेल, पक्ष वेगळे असेल, परंतु तिथे गेलेला हा प्रत्येक आमदार हा जे आपल्या महाराष्ट्रातील जे त्यांच्या भागातील गोरगरीब जनता असेल, शेतकरी असेल, महिला भगिनी असतील, तर आपल्या सर्व प्रश्न मांडण्यासाठीच आम्ही सगळे आमदार तिथे जात असतो। त्याच्यामुळे तिथे गेल्यानंतर पक्ष हा विषय नसतो, परंतु सगळ्या नागरिकांसाठी, सर्वांसाठी तिथे काम करणं हे आमचा उद्देश असतो आणि ते काम मी तिथे करायला जात आहे, याचा मला खूप आनंद आहे। विधान परिषदेची तुम्ही काँग्रेसच्या तर तुमच्या म्हणजे कार्यकाळ बाकीच होता, त्याच्यानंतर सुद्धा तुम्ही जे आहेत भाजप तुम्ही जॉईन केली। भाजप जॉईन करताना जसं आज बच्चू कडूंनी पक्षप्रवेश केला आणि त्याच्यानंतर ते विधान परिषदेवरती आले, तशा प्रकारचंच काही वचन दिलं होतं आणि त्याची आज पूर्तता झाली असं म्हणायचं का भाजपकडनं? मी एक कार्यकर्ता म्हणून इथे आलेली होती आणि कार्यकर्त्यांच्या सगळ्यांचा आग्रह होता आमच्या भागाकडे की ताई आपण इकडे जाऊयात, आणि म्हणून मग आम्ही इकडे पक्षप्रवेश घेतला। त्यावेळी माझीही काही मागणी नव्हती, म्हणून मी त्यांच्याकडनं काही मागणी पण केली नव्हती, परंतु आज 4 महिन्यानंतर मला अचानक त्यांनी ही जे पद दिलेलं आहे कॉन्स्टिट्यूशनल पद, पुन्हा एकदा मी आज MLC म्हणून तिसऱ्यांदा काम करण्यासाठी इथे येत आहेत आणि त्यासाठी मी खरोखरच आज खूप आनंदाचा क्षण आहे आमच्या सर्वांसाठी। लाडक्या बहिणीची राज्यामध्ये खूप चर्चा आहे, पण लाडक्या बहिणींना आरक्षण जे आहे ते देता आलं नाही एकूणच महायुती सरकारला किंवा एकूणच भाजप सरकारला जे आहे केंद्रात देता नाही आलं, याबद्दल आता इथून पुढे तुमची भूमिका कशी राहील? आता इथून पुढे महिलांचं ह्यासाठी आम्ही आंदोलन आणखीन वाढवणार आहोत आणि जास्तीत जास्त महिलांना ह्यामध्ये सामावून घेणार आहोत आणि कशा पद्धतीने हे आरक्षण पुनश्च एकदा लागू करता येईल ह्याच्यावरती आम्ही वर्कआउट करू। कारण शेवटी महिला आणि पुरुष हे दोघं मिळून एकत्र आल्याशिवाय, हे दोन्ही एका गाडीचेच चाक असतात, त्याच्यामुळे एकत्र आल्याशिवाय काम होऊ शकत नाही। त्यासाठी भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे सगळे नेते मंडळी पॉझिटिव्हच होते, परंतु विरोधी पक्षाकडनं विरोध झाला आणि त्याच्यामुळे खरोखरच खेद व्यक्त करावा लागतो। कारण विरोधी पक्षामध्ये सुद्धा काही महिला आहेत, तरीसुद्धा त्यांनी हा कायदा पास होऊ दिला नाही। आणि महिलेला आपण जर बघितलं, पंचायत राजमध्ये आज महिलांना रिझर्वेशन आहे, तर इथे होऊ द्यायला काहीच हरकत नव्हती, कारण खालच्या पातळीवरची ज्या महिला काम करतायत त्यांनाच पुनश्च एकदा वरती येण्यासाठी सुद्धा संधी मिळाली असती, तर ही संधी विरोधकांनी रोखलेली आहे। परंतु ती संधी मिळवून देण्यासाठी आमचा भाजप परिवार प्रयत्न करत राहणार आहे। शेवटचा प्रश्न, कारण काँग्रेसच्या अगदी जवळ तुम्ही काम केलेलं आहे, काँग्रेसची काम करण्याची पद्धत तुम्हाला खूप चांगली माहिती आहे, अशामध्ये आज महाविकास आघाडीमध्ये पुन्हा एक पेच प्रसंग पाहायला मिळाला। अंबादास दानवे यांचं नाव जे आहे ते परस्पर ठाकरे शिवसेनेने जाहीर केलं, काँग्रेस याबाबत नाराज होती, याबद्दल काय सांगाल? म्हणजे काँग्रेसला तुम्ही काम केलं, जवळून ओळखता म्हणून विचारलं। मी तिथे काम केलेलं आहे, मी गल्लीपासून दिल्लीपर्यंत पूर्ण काँग्रेस मला माहीत आहे, सगळ्या आंतरबाह्य सगळ्या गोष्टी मला माहिती आहे तिथल्या। परंतु आज मी भाजपमध्ये आहे आणि माझं पूर्ण आयुष्य इथून पुढचं मी भाजपची कार्यकर्ता म्हणून काम करणार आहे आणि म्हणून जे मागे गेलं ते गेलं, त्याबद्दल आता मी पुनश्च एकदा काही बोलू इच्छित नाही। विरोधकांचं सातत्याने अंतर्गतच विरोध पाहायला मिळतो, हा कुठेतरी भाजपला फायदा होतो असं नाही वाटत का तुम्हाला? त्याबद्दल मी काही बोलू इच्छित नाही। की काँग्रेसबद्दल जे आहेत प्रज्ञा सातव, ज्यांचं कुटुंब, ज्यांचे पती एकेकाळी गांधी कुटुंबाच्या अगदी जवळचे होते, अशामध्ये सुद्धा विरोधकांचाच अंतर्गत असलेला विरोध हा खरं तर भाजपचा अगदी म्हणजे भाजपच काय एकूणच महायुतीच्या खूप फायद्याचा ठरताना दिसतोय। या ठिकाणी हेच म्हणावं लागेल। व्हिडिओ जर्नलिस्ट ललितसह ज्योत्स्ना गगने, जय महाराष्ट्र, मुंबई।